पर्यावरणीय प्रदूषण, आरोग्यावर होणारे भीषण परिणाम आणि प्रशासनाकडून होत असलेली सततची उपेक्षा या सगळ्यांचा अखेर विस्फोट झाला आणि शिंदखेडा तालुक्यातील परसामाळ गावातील संविधान कॉलनीचे नागरिक आज आमरण उपोषणावर बसले. वर्धमान कोटेक्स जिनिंग अँड प्रेसिंग कंपनीमुळे निर्माण होणारे कॉटन डस्ट, ध्वनी प्रदूषण आणि जड मशिनरीमुळे होणाऱ्या कंपनांमुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. गेली 3 वर्ष तक्रारी, निवेदने, मागण्यांची मालिका सुरूच, मात्र कारवाई शून्य. लहान मुले, वृद्ध, महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागल्याने भीतीचे सावट अधिक गडद झाले आहे. काही घरांच्या भिंतींना तडे गेले, जीवितहानीची शक्यताही वाढली, पण तरीही प्रशासनाने लक्ष दिले नाही, अशी नागरिकांची नाराजी आहे. त्यामुळेच प्रवीण चुडामन मंगासे, संतोष बापू सावळे, राहुल माधवराव मराठे, नारायण बंडू वाघ यांच्यासह संपूर्ण संविधान कॉलनीने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला. नागरिकांचा स्पष्ट सवाल: उद्योग मोठा की मानवी जीव? ग्रामीण भागातील प्रदूषणाचा हा प्रश्न राज्यभरातील ज्वलंत मुद्दा असताना प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही होत आहे. वर्धमान कोटेक्स कंपनी कायमस्वरूपी सील करावी हीच रहिवाशांची ठाम मागणी. अन्यथा आमचा संघर्ष आणखी तीव्र करू, असा इशाराही देण्यात आला आहे. आता प्रशासन जागे होते का, हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. ही आमची रहिवासी कॉलनी एरिया जो 25-30 वर्ष जुना आहे आणि त्याजवळ त्यांनी 5-7 वर्ष पहिले ही जिनिंग टाकलेली आणि अगदी जिनिंग ही कॉलनीच्या अगदी 10 फुटाच्या अंतरावर टाकलेली. पहिली गोष्ट ही पूर्ण बेकायदेशीररित्या टाकलेली जिनिंग आहे. ती कुठल्याही परवाने जे आहेत त्याच्याकडे ते पूर्ण चुकीच्या पद्धतीने घेतलेले आहेत, ज्याच्यामुळे आमच्या कॉलनीमध्ये स्पीड उडते ती कपाशीची आणि त्यामुळे वेगवेगळ्या आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. आमचे लहान लहान मुलं, वयोवृद्ध म्हातारे आई वडील आहेत, त्याप्रमाणे सर्वसामान्य माणसांना श्वासनाचे आजार होत आहेत. त्याप्रमाणे डोळ्यांना चुटचुट होणे असे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचे लक्षणं समोर येत आहेत. आणि त्याचप्रमाणे जे मशिनरी दिवस रात्र चालते त्याचे जे कंपन होते त्या कंपनामुळे घरांना मोठमोठे तडे जाऊन जीवितहानी होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आमची आर्थिक नुकसानी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. तर आमची शासनाला एकच मागणी आहे की जिनिंग लवकरात लवकर सील बंद करून आणि त्वरित कारवाई करण्यात यावी.